हाय फ्रेंड्स, मी गीता। आजचा हा व्हिडिओ मी बनवते जलेबी फाफडा। ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, मी ना खूप वेळा नाव ऐकलं होतं, ठीक आहे, की जलेबी फाफडा फाफडा असंच ना काहीतरी चुकतीये का, तर घ्या ना समजून। तर मी असं नाव ऐकलं होतं आणि कोणता तो सिरियल एक फेमस होता आहे, म्हणजे अजून रनिंग जो सिरियल आहे त्या सिरियलमध्ये पण सतत तारक मेहता का उलटा चष्मा, हा राईट, सो त्याच्यामध्ये सतत जलेबी फाफडा मी ऐकून होते, मी पाहिलं होतं, पण मी खाल्लं नव्हतं कधी। सो आज आमचे काका आहेत ना, गणपती घरी आहे ना, सो ते काका आले होते गणपतीचं दर्शन घ्यायला। सो ते येताना जलेबी फाफडा घेऊन आले। सो पहिल्यांदाच मी खाते, चांगलं लागते। पण फक्त फाफडा खाल्ला ना तुम्ही, टेस्ट चांगली नाही लागत, म्हणजे चांगली लागते पण अशी इतकी काय अशी नाही भारी। पण जेव्हा तुम्ही जलेबी त्याच्यामध्ये ऍड करता ना, दोघांची टेस्ट भारी लागते। मग म्हणून मला वाटतं त्यांना बोलत असेल जलेबी फाफडा। विदाऊट जलेबी फाफडा काय असा वाकडा तिकडा, काय टेस्ट नाही लागत त्याला, म्हणजे आहे टेस्ट पण इतकी नाही, पण जेव्हा जलेबी त्याच्यामध्ये ऍड होते ना, तेव्हा मग ती स्वीट आणि असं काहीतरी छान टेस्ट लागते। तर मला आवडला हा। काय म्हणताय, पहिल्यांदा खाऊन घेऊ नंतर व्हिडिओ बनवू? नाही हो, तुम्हाला माहिती आहे ना, माझे हे व्हिडिओ हे असे असतात, जे मी ऑन द स्पॉट करते ते तसंच ॲज इट इज मी प्रेझेंट करते, नो एडिटिंग, नथिंग। आपल्याकडे एडिटिंग हे सिस्टमच नाहीये। सो मी आता हा जलेबी फाफडा खाते, ठीक आहे। तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। तुम्ही खाल्लाय का हो जलेबी फाफडा? अच्छा, तुम्ही खाल्लाय का? आणि बाकीच्यांनी? तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही खाल्ला आहे का, आणि तुम्हाला कसा वाटला, कसा लागला, काय टेस्ट लागली। आणि फक्त जलेबी किंवा फक्त फाफडा तुम्ही खाऊ शकता का, किंवा खाल्ल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो, जसा मला जाणवतोय, ठीक आहे। दोघांना एकत्रच खावं म्हणजे दोन्ही पण तुम्हाला एका वेळी खावं लागेल। एक खाल्ल्यानंतर दुसरं म्हणजे टेस्ट नाही लागत इतकी खास, पण जेव्हा दोन्ही एकत्र खाता ना, तेव्हा ती टेस्ट जरा छान लागते आणि जरा खायला मजा येते। ओके, सो कमेंट करा, व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, तर माझे पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। ओके, सो आता मी थांबवते इथे, बाय।